तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. चंची दुर्गीला कॉल करत असते, पण दुर्गी काही तिचा कॉल रिसीव करत नाही. त्यामुळे चंची वैतागून स्वतःशी म्हणते की या मम्मीला एकही काम सांगता येत नाही. कधीपासून मीला फोन करत आहे, पण ही कुठे गेली आहे काय माहीत. तर दुसरीकडे दुर्गी भुवनेश्वरीचे पाय चेपून देत असते. भुवनेश्वरी तिला सांगते की हे असं काही करू नको, जा तुझ्या खोलीत जा. मात्र दुर्गी काही ऐकत नाही. ती म्हणते की ताई, आज मी तुझ्याशी खोटं बोलले ना, म्हणून तुझे पाय चेपून प्रायश्चित्त घेत आहे. पुढे ती म्हणते की मला सुद्धा चंचीची खूप आठवण येते ग, म्हणून मी तिला भेटायला गेले होते. पण मी तुझ्याशी खोटं बोलायला नको होतं, पटलंय मला. आणि यापुढे जेव्हा जेव्हा मी तिला भेटायला जाईल तेव्हा तेव्हा मी तुला सांगून जाईल. आणि जर मला तिचा फोन आला तर मी तुला सांगूनच तो उचलेल. आणि त्यावर भुवनेश्वरी सुद्धा हो म्हणते. आणि त्याच वेळी दुर्गीला चंचीचा पुन्हा एकदा फोन येतो. दुर्गी खूप घाबरते, तर भुवनेश्वरी हसतच तिच्याकडे बघत असते. मात्र दुर्गी काही कॉल रिसीव्ह करत नाही. भुवनेश्वरी तिला म्हणते की कोण आहे ग. त्यावर दुर्गी म्हणते माहीत नाही ग ताई, नंबर सेव्ह नाहीये. तर इकडे चंची मम्मी फोन उचल असं वैतागून म्हणत असते, पण दुर्गी काही कॉल रिसीव्ह करत नाही. आणि त्यामुळे भुवनेश्वरी म्हणते की इकडे दे, बघते मी कोण आहे ते. त्यामुळे दुर्गी घाबरूनच मोबाईल भुवनेश्वरीकडे देते आणि भुवनेश्वरी तो कॉल रिसीव्ह करणार इतक्यात कट होतो. त्यामुळे दुर्गीच्या जीवात जीव येतो. तर दुसरीकडे चंची एका माणसाची वाट बघत असते आणि थोड्याच वेळामध्ये तो माणूस त्या ठिकाणी येतो, पण त्याची फक्त सावलीच दिसत असते. चंची त्याला सांगते की तुला जे काम सांगितलं आहे ते लवकरात लवकर पूर्ण करायचं आणि पैशांची काळजी करायची नाही. मागशील तेवढे पैसे मी देईल तुला. आणि मग तो माणूस तेथून निघून जातो. तर चंची हसतच स्वतःशी म्हणत असते की मास्तरनीला आता मी सोडणार नाही. जे काही करायचं आहे ते आज रात्रीच करणार. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षरा शाळेची तयारी करत असते. अधिपतीसुद्धा फॅक्टरीत जाण्यासाठी तयार होत असतो. तो अक्षराला त्याच्या रुमालाबद्दल विचारतो, पण अक्षराचं त्याच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. ती सतत फुलपगारे सरांचाच विचार करत असते. त्यामुळे मग अधिपती तिला काय झालं आहे ते विचारतो. त्यावर अक्षरा सांगते की फुलपगारे सर कालपासून शाळेत आले नाहीत. त्यांचा फोनही लागत नाही आणि त्यांनी स्वतःहून काही कळवलंसुद्धा नाही. त्यावर अधिपती म्हणतो की ते काहीतरी कामानिमित्त बाहेर गावी गेले असतील. मात्र अक्षरा म्हणते पण आम्हाला कोणाला काहीच कल्पना नाहीये. सरांनी आणि मॅडमने त्यांच्या घरीही जाऊन बघितलं, पण त्यांच्या आणि त्यांच्या मुलीच्या घराला कुलूप आहे. त्यांच्या बायकोचा फोन देखील बंद लागतोय. आणि त्यावर अधिपती म्हणतो की कदाचित ते एखाद्या कॉन्फरन्सला गेले असतील आणि तिथे रेंज नसेल. मात्र अक्षरा म्हणते की नाही अधिपती, त्यांचा फोन स्विच ऑफ लागत आहे. मात्र अधिपती तिला म्हणतो की तुम्ही एवढं त्या मोबाईलच्या इंजिनिअरिंगमध्ये नका घुसू, ते कळवतील काहीतरी. आणि हवं असेल तर तुम्ही एकदा आईसाहेबांना विचारा. मात्र त्यामुळे अक्षरा घाबरते. ती म्हणते की मी मॅडमला कसं विचारू आणि त्यांना याबद्दल कसं माहिती असेल. त्यावर अधिपती म्हणतो की कदाचित फुलपगारे सरांनी त्यांना काही कळवलं असेल, तुम्ही एकदा विचारून तर बघा. आणि त्यावर अक्षरा हो म्हणते आणि जाता जाता ती अधिपतीला त्याचा रुमालही देते. त्यामुळे तो खुश होतो. दुसरीकडे भुवनेश्वरी एका मुलाला काही पैसे देत म्हणत असते की उत्तम काम केलंस तू, यापुढे सुद्धा असंच कर. आणि मग तो तेथून निघून जातो. त्यानंतर अक्षरा तिथे येते. ती भुवनेश्वरीला विचारते की तो मुलगा कोण होता आणि नक्की काय काम केलं त्याने. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की सुनबाई, तुम्हाला माहिती आहे ना, जर एखाद्याने चांगलं काम केलं तर आम्ही त्याला बक्षीस देतो. त्यावर अक्षरा म्हणते हो मॅडम, पण त्या मुलाने नक्की काय काम केलं. मात्र भुवनेश्वरी तिला काही सांगत नाही. पण अक्षरा पुन्हा तिला तोच प्रश्न विचारते. आणि त्यामुळे भुवनेश्वरी तिला सांगते की आपल्या बागेत काम करणाऱ्या माळ्याचा मुलगा आहे तो. काल त्याने आपल्या बागेत काही इंग्लिश फुलांची झाडं लावली आणि ती आम्हाला आवडली, म्हणून आम्ही त्याला ते बक्षीस दिलं. आणि ते ऐकून अक्षरा शांत होते. त्यानंतर ती भुवनेश्वरीला विचारते की मॅडम, मला तुम्हाला फुलपगारे सरांबद्दल विचारायचं होतं, कारण कालपासून ते शाळेत आले नाही, त्यांचा फोनही लागत नाही. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की मला तर त्यांच्याबद्दल काही माहीत नाही, पण तुम्ही मला का विचारताय. तुम्हाला काय वाटते मी त्यांना गायब केलं की काय. आणि त्यावर अक्षरा म्हणते नाही मॅडम, तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. मला अधिपती म्हणाले की एकदा तुम्हाला विचारून बघा, म्हणून मी इथे आले.
आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते, ठीक आहे, अधिपतींनी तुम्हाला सांगितलं ना, मग काही हरकत नाही. मला वाटलं तुम्ही स्वतःचं डोकं चालवताय, पण आम्हाला त्या फुलपागारे सरांबद्दल काही माहिती नाही. आणि ते ऐकून अक्षरा तेथून निघून जाते. भुवनेश्वरी मात्र स्वतःशीच हसत असते. त्यानंतर अक्षरा शाळेत जाण्यासाठी निघते. अधिपती तिला थांबवत म्हणतो की आज मी तुम्हाला शाळेत सोडणार, आणि मग ते दोघेजण एकत्र शाळेत जातात. मात्र चंची लपून त्यांना बघत असते. अक्षराला आनंदात बघून ती खूपच चिडते. त्यानंतर अधिपती अक्षराला म्हणत असतो की मला तुमच्यासोबत असं जोडीने फिरायला खूप भारी वाटते, तुम्हालाही वाटत असेल ना? त्यावर अक्षरा म्हणते, हो, बरं वाटते. मात्र अधिपती म्हणतो की हां, तुम्हाला बरंच वाटणार, मला मात्र खूप भारी वाटते. आणि मग तो अक्षराला सांगतो की लोक लग्नानंतर जसे फिरायला जातात तसं आपणही जायचं का? त्यामुळे अक्षरा आश्चर्याने त्याच्याकडे बघते. तर अधिपती सांगतो की हनीमूनला नाही, आपण असंच फिरायला जाऊ, फ्रेंड्स म्हणून, चालेल ना? आणि त्यावर अक्षरासुद्धा हो म्हणते. त्यामुळे अधिपती खुश होतो. मात्र अक्षरा सांगते की मला लगेच रजा घेता येणार नाही, कारण आता मुलांच्या परीक्षा आहेत, आपण नंतर कधीतरी जाऊयात. आणि त्यावर अधिपती हो म्हणतो. तर दुसरीकडे भुवनेश्वरी काही डॉक्युमेंट्स फाडून टाकत असते. दुर्गी तिला विचारते की ताई, अगं हे काय करतेस तू? त्यावर भुवनेश्वरी म्हणते की जे काही कामाचं नाही आहे त्याला फाडून टाकते. त्यावर दुर्गी म्हणते, पण जर त्यातील एखादा कागद कामाचा असला तर? मात्र भुवनेश्वरी म्हणते की असं नाही आहे, हे सगळेच कागद बिनकामाचे आहेत. आणि त्याचवेळी दुर्गीला पुन्हा एकदा चंचीचा कॉल येतो. त्यामुळे ती घाबरते. भुवनेश्वरी म्हणत असते की अगं तू तर रात्रीचा कॉल घेत नाही ना, पण आता तर सकाळ आहे, बघ कोणाचा फोन आहे ते. मात्र दुर्गी म्हणते की अगं त्या लोनवाल्यांचा फोन आहे, ते सारखे लोन घ्या म्हणत फोन करत असतात, पण आपण तर लोन देणारी माणसं आहोत ना, आपण कशाला लोन घ्यायचं? आणि ती पटकन तेथून निघून जाते. तर दुसरीकडे काही शिक्षक फुलपागारे सरांच्या केबिन बाहेर उभे असतात आणि त्यांची वाट बघत असतात. त्यानंतर अक्षरा तिथे येत त्यांना काय झालं ते विचारते. त्यावर ते सांगतात की आपल्याला शाळेमध्ये बक्षीस वितरणाचा वार्षिक समारंभ साजरा करायचा आहे, आणि त्याच समारंभासाठी एक कोटेशन काढलं आहे, त्यावर सरांची सही हवी आहे, पण सरांचा काहीच पत्ता नाही आहे. आणि ते ऐकून अक्षरासुद्धा काळजीत पडते. तर दुसरीकडे दुर्गी चंचीचा कॉल घेते आणि तिच्यावर ओरडते की तू सारखा कॉल का करते? त्यावर चंची म्हणते की अगं मम्मी, मी तुला कधीपासून कॉल करते, तुला फोन घ्यायला काय झालं होतं? आणि त्यावर दुर्गी तिला सांगते की मी ताईसोबत होते, त्यामुळे मला तुझा फोन घेता आला नाही, पण काय काम होतं? त्यावर चंची विचारते की काल मी तुला जे काही सांगितलं त्यावर तू विचार केला का? त्या मास्तरनीला आणि त्या भुवनेश्वरीला घराबाहेर काढण्यासाठी काही प्लॅन बनवला का? आणि त्यावर दुर्गी म्हणते की काल तर तू सांगितलं मला, लगेच मला कसं काही सुचणार? आणि त्यातच काल ताईने माझ्या कानाखाली मारली आहे, मी तिच्याशी खोटं बोलले म्हणून. आणि मग ती घडलेला सगळा प्रकार सांगते. त्यामुळे चंची म्हणते, पण आपण भेटलो होतो ही गोष्ट ताईला कोणी सांगितली असेल? मात्र या प्रश्नाचं उत्तर दुर्गीकडे सुद्धा नसतं. तर चंची म्हणते की मम्मी, तू काही काळजी करू नको, येत्या 8 दिवसांमध्ये मी या घरात पुन्हा येते की नाही ते बघ. त्यावर दुर्गी तिला विचारते, अगं पण तू नक्की काय करणार आहे? पण चंची तिला काहीच सांगत नाही. तर दुसरीकडे अधिपती जेव्हा अक्षराला शाळेत सोडतो तेव्हा चुकून तिच्या डोक्यामध्ये झाडावरचं एक फूल पडतं. तर अधिपती तिच्या केसांमधून ते फूल काढत म्हणतो की हे बघा मास्तरीनबाई, आम्हाला तुमच्या केसांमध्ये फूल माळता येत नाही, म्हणून निसर्गाने स्वतःच माळलं. आणि ते ऐकून अक्षरा हसून तेथून निघून जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.